नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, सध्या तलाठी भरतीचं वारं व्हायला लागलेलं आहे। 2025 मध्ये तलाठी भरतीची जाहिरात येणं अपेक्षित आहे आणि ती जवळपास 2471 जागांची जाहिरात येणार आहे। ही फार एक मोठी संधी आहे मित्रांनो तुमच्यासाठी। आपण म्हणतो की 2023 ला तलाठी भरतीची परीक्षा झाली आणि एक अभ्यास करणारे विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी तलाठी म्हणून रुजू झालेले आहेत। आता ती नामी संधी तुमच्यासाठी आहे। मग ह्या तलाठी भरतीला सरळ सेवेच्या परीक्षेला प्रिपेअर होत असताना कोणती स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, कोणत्या गोष्टींवर काम केलं पाहिजे जेणेकरून आपण आपल्या पहिल्या प्रयत्नात तलाठी होऊ। तर मी त्याच्यासाठी 3 गोष्टी फार महत्त्वाच्या मानतो। एक, जो विद्यार्थी आहे ज्याला ही पोस्ट मिळवायची आहे, पहिलं जे काम आहे ते म्हणजे PYQ चांगल्या पद्धतीने त्यांनी केले पाहिजेत। त्याच्यानंतर जे आपण पुस्तक वाचतोय जे कोणतं आपण पुस्तक वाचतोय त्याचं हे पहिला मुद्दा, त्याचं वाचन झालं पाहिजे आणि जो आपण अभ्यास केलेला आहे त्याचा सराव झाला पाहिजे। ठीक आहे, आता आपण समजून घेऊयात की ह्या 3 गोष्टींवरच मी बोलणार आहे आणि हे व्यवस्थित केल्यानं आपला अभ्यास कसा चांगला होईल हे आपण पाहूयात। त्याच्यानंतर आपल्याकडे कोणकोणत्या बॅचेस आहेत ते आपण पाहू। आपल्याला बघा, मी इथं लिहितोय PYQ म्हणजे काय आहे? प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर। बाजारात ते उपलब्ध आहेत। 2023 ला ज्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तलाट्याची परीक्षा झाली ते तुम्हाला उपलब्ध होऊन जातील। मेजरपणे आपण किती घटक पाहतो तर 4 भाग पाहतो आपण याचे। जसं आपण पहिला भाग म्हणूयात मराठी, दुसरा भाग आपण म्हणूयात इंग्रजी, तिसरा भाग आपण म्हणूयात गणित आणि बुद्धिमत्ता, आणि चौथा भाग आपण म्हणतो GS GK चा भाग। बरोबर आहे? तर तुम्ही म्हणाल की सर PYQ कसे पाहावे? तर पहिला आता मी घेतलं एक, आता मी इथं पहिलं पेज ठेवतोय PYQ साठी, दुसरं पेज मी ठेवतो वाचन याच्यासाठी। समजून घ्या। बघा, आता मराठीचे सर वेगवेगळे टॉपिक आहेत आणि वेगवेगळ्या टॉपिकवर वेगवेगळे प्रश्न विचारले जातात। जसं आपण एक काय करू की एक टॉपिक घेऊ की उदाहरणार्थ तुम्हाला समजण्यासाठी प्रयोग हा एक आपण टॉपिक घेऊ। प्रयोग हा आपल्याला अभ्यासाला असतो आणि मी 2023 चा एक प्रश्न तुमच्या समोर मांडतोय। प्रश्न आहे भावे प्रयोगात क्रियापदाचा, प्रश्न आहे भावे प्रयोगात क्रियापदाचा टिंब याला प्राधान्य असतो। टिंब याला प्राधान्य असतो आणि पर्याय दिलेले आहेत। हा क्वेश्चन आहे, पर्याय आहे 1, 2 आणि 3, 4। पहिला पर्याय त्यांनी दिलेला आहे मित्रांनो कर्म, दुसरा पर्याय आहे काळ, तिसरा पर्याय आहे भाव आणि चौथा पर्याय आहे कर्ता। ठीक आहे, प्रश्न बघा, भावे प्रयोगात क्रियापदाला टिंब याला प्राधान्य, क्रियापदाचा आपण इथं घेऊयात, क्रियापदाचा टिंब याला प्राधान्य असतो। हे वेगवेगळे पर्याय आहेत। आता मुद्दा क्रमांक 1, मला कळालं की प्रयोग या टॉपिकवर प्रश्न विचारला गेलेला आहे, हे समजून घ्या। आणि प्रयोगामध्ये भावे प्रयोगावर आपल्याला प्रश्न विचारला आहे। भावे प्रयोगात क्रियापदाचा टिंब याला प्राधान्य असतो आणि पर्याय दिलेत कर्म, काळ, भाव आणि कर्ता। PYQ पाहत असताना त्याची उत्तरं तुम्ही सोडवत बसू नका। ठीक, ऍक्च्युअल उत्तर काय त्यांनी दिलं हे आपण पाहू। भावे प्रयोगात क्रियापदाचा भाव याला प्राधान्य असतं। ठीक, मला कळालं ह्या टॉपिकवर प्रश्न विचारले जाणार आहेत आणि मी ते ॲनालिसिस करत असताना मी ते समजून घेतलं। बरोबर आहे? इथपर्यंत PYQ चं काम संपतं। म्हणजे आता वेगवेगळे टॉपिक आहेत। जसं इथं आपण प्रयोग म्हणलं, क्रियापद पण आहे। क्रियापद म्हणजेच काय, तुम्ही क्रियापद नावाचा ज्यावेळेस टॉपिक पाहता, वाचायचा आहे तुम्हाला ज्या कोणत्या पुस्तकातून, ज्या कोणत्या नोट्स मधून, इन्फिनिटीच्या असतील उत्तम,
ठीक, तर मग क्रियापद या टॉपिकवर आतापर्यंत तलाठ्याच्या परीक्षेमध्ये कोणकोणते प्रश्न विचारलेत, त्या प्रश्नांची काठिण्य पातळी काय आहे हे समजून घ्यायचं आणि मी त्यानंतर जाईल कशाकडे, वाचनाकडे. मी क्रियापद हा टॉपिक व्यवस्थित वाचेल. त्याने काय होतं मित्रांनो, आपण हलत नाही. मी नेहमी म्हणतो स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, काय विचारलं गेलं आतापर्यंत आणि काय विचारलं जाऊ शकतं या दरम्यानचा अभ्यास म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आहे. मग ते क्लास 1 असो, क्लास 2 असो किंवा सरळ सेवेची कोणतीही परीक्षा असो. बघा मी इथं लिहितोय काय विचारलं गेलंय, विचारले गेले आहे आणि काय विचारले जाऊ शकते. ठीक आहे, काय विचारलं आहे म्हणजे हे काय PYQ आहे, हे तुम्ही पाहिलं. त्या टॉपिकवर कोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत हे तर आपल्याला माहिती आहे. आता तुम्ही वाचन करत असताना हा विचार केला गेला पाहिजे तुमच्याकडून काय एक्सपेक्टेड आहे, TCS, IBPS किंवा MPSC काय विचारलं जाऊ शकतं. म्हणजे तुम्ही एक्सपेक्टेड वर काम करता. आणि बऱ्याच लोकांचा बघा एक प्रश्न असतो, सर आम्ही 8-8, 10-10 तास अभ्यास करतोय परंतु आम्ही वाचलेलं आमच्या लक्षात राहत नाही. बरोबर ना, हा तुमचा एक प्रश्न असतो. आम्ही वाचतोय सर, बसतोय अभ्यासिकेत, पण ते आउटपुट जितकं आलं पाहिजे ते येत नाहीये. किंवा दुसरा एक हे असतो की सर वाचतोय पण लक्षात राहत नाहीये. हे कारण काय, तुमच्या बाजूने तुम्ही लेबर देताय, 8 तास 10 तासाचे तुमचे श्रम तुम्ही देताय, पण त्या श्रमाची गुणवत्ता चांगली दिसली पाहिजे. श्रमाची गुणवत्ता जर चांगली ठेवायची असेल, तुमच्या अभ्यासाची प्रोडक्टिव्हिटी मित्रांनो चांगली ठेवायची असेल तर ह्यावरच काम करा. काय विचारलं गेलंय आणि काय विचारलं जाऊ शकतं ह्याला जास्त खेळत बसायचं नाहीये. त्या टॉपिकचा, त्या विषयाच्या अंतर्गत जो टॉपिक करताय त्यावेळेस ते PYQ पाहिले आणि मी प्रत्यक्ष वाचत असताना मी ह्या गोष्टींवर काम करेल. अरे बाबा की काय आपल्याला भावे प्रयोगावर प्रश्न विचारला गेलेला आहे, तर अजून कोणता, म्हणजे इथं असे दिसत आहेत की हे वाचन करताना मुद्दा क्रमांक 1, मुद्दा क्रमांक 2, मुद्दा क्रमांक 3 असे 4 वेगवेगळे मुद्दे तुम्हाला दिसत आहेत. आणि तुमच्या लक्षात आलंय की ह्या 2 नंबरच्या मुद्द्यावर ऑलरेडी प्रश्न विचारला गेला आहे. बरोबर आहे ना. मग त्यामुळं एकतर तुम्ही जागेवने हलणार नाही, म्हणजे तुम्ही अभ्यास करताय जागेवने हलणार नाही म्हणजे की तुमचं लक्ष इतरत्र विचलित होणार नाही. बरोबर. आणि जर मला वाटतंय की हा 2 नंबरचा मुद्दा महत्वाचा होता, तसाच हा 4 नंबरचा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे, तर त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकेल. म्हणजे एक विद्यार्थी म्हणून परीक्षा केंद्रीय अभ्यास तुमच्या बाजूने चांगला होईल. आपल्या अभ्यासिकेत अनेक विद्यार्थी अभ्यास करत असतात, तुमच्या आजूबाजूची लोक अभ्यास करत असतात, पण तुम्ही जर मराठीचं पाहिलं तर मोरा वाळंबेंचं पुस्तक सरांचं वाचत असतात बरेच लोक. हे मराठीतलं सर्वोत्तम पुस्तक मानलं जातं, मोरा वाळंबे सरांचं पुस्तक. परंतु सगळे 100रातले 80 मुलं मोरा वाळंबे वाचतायत, पण सगळ्यांना 25 पैकी 22 प्रश्न बरोबर आणता येत नाहीत. पुस्तक तर तेच आहे, वाचणारे व्यक्ती वेगवेगळे आहेत आणि वाचणाऱ्या व्यक्तींची स्ट्रॅटेजी वेगवेगळी आहे, वाचणाऱ्या व्यक्तींचा परीक्षेबद्दलचा अप्रोच वेगवेगळा आहे. मग आपला अप्रोच हा आपल्याला एक्झाम सेंट्रिक ठेवून पोस्ट मिळवायची असेल तेही पहिल्या प्रयत्नात, तर मी जे सांगतोय इन्फिनिटी जे सांगते ते व्यवस्थित तुम्ही करा. बरं, हे कुठून कॉपी पेस्ट करून मी तुम्हाला सांगत नाहीये, हे मी माझ्या अनुभवाने तुम्हाला सांगतोय. पोस्ट मिळवता येऊ शकते का, तर 100% मित्रांनो पोस्ट तुम्ही मिळवू शकता. त्याच्यावर काम झालं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे मी एक उदाहरण तुम्हाला दिलं, तेच आपल्याला काम कशाचं करायचं तेच इंग्रजीचं करायचं. नाऊन या टॉपिकवर बघा, उदाहरणार्थ नाऊन वाचताय, प्रश्न बघून घ्या. ठीक. आणि हा आता ह्याच्यात मी त्याच मुद्द्याशी एक हे करतो, जसं मी पहिलं म्हणलं की मी PYQ पाहिलं, एक टॉपिक घेतला मी, त्याच्यानंतर मी वाचनावर जाईल. बरोबर. आणि तिसरं मी जे काम करील त्या टॉपिकवर सराव करील, किंवा मी त्याला दुसऱ्या भाषेत म्हणू रिव्हिजन. बरोबर. म्हणजे आपण घेतला प्रयोग किंवा क्रियापद नावाचा टॉपिक. बरोबर आहे. पहिलं एक स्ट्रॅटेजी घेतली, पहिलं एक आपण पायरी चढून गेलो PYQ ची. दुसरी पायरी चढून मी पाहिली ती म्हणजे प्रत्यक्ष फील्डवर वाचन केलं. वाचन फार महत्वाचं आहे.
बरेच लोक मी विद्यार्थी पाहतो की ते PYQ घेतात आणि त्याच्या खालचा ॲनालिसिस वाचत बसतात. मित्रांनो, ते करू नका. तुम्ही फार मोठ्या ट्रॅपमध्ये त्यात अडकाल. त्या प्रश्नाच्या विश्लेषणावरून परत तसाच प्रश्न येईल, नाही येणार असं मी नाही म्हणत, पण त्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळं तुमचा खरा अभ्यास हा बुकमध्ये आहे, पुस्तकामध्ये आहे. त्याच्यावर जास्तीत जास्त काय करा, काम करा. म्हणजे मग मी पहिलं काय केलं, PYQ पाहिलं, त्यानंतर वाचन केलं आणि मी त्याच्यावर प्रत्यक्ष प्रश्न सोडवून पाहिले. बरोबर आहे. आता प्रश्न सोडवून पाहिल्यानंतर PYQ सोडवत बसायचे नाही, PYQचं थेट उत्तर बघून वाचनाकडे जायचंय. पण मग मी ह्या टॉपिकवर जर 100 प्रश्न सोडवतोय, उदाहरणार्थ किती प्रश्न आहेत, हे 100 प्रश्न आहेत, आणि माझं टार्गेट काय आहे की मला वाटतं 100 पैकी माझे 70 तरी बरोबर येतील असं तुम्हाला वाटतंय. कशाच्या आधारावर तुम्हाला वाटतंय? तुम्ही केलेल्या वाचनाच्या आधारावर, आणि तुम्हाला ते समजलंय, हा आत्मविश्वास तुम्हाला आहे म्हणून. बरोबर आहे. तुम्हाला असं अपेक्षित आहे की 70 तरी बरोबर आले पाहिजेत. पण प्रत्यक्ष ज्या वेळेस तुम्ही पाहता की सर मी तर डोक्यात ठेवलं होतं की 70 बरोबर आले पाहिजेत, कारण की मी तो टॉपिक चांगला केलेला आहे, परंतु प्रत्यक्ष माझे प्रश्न बरोबर आलेले आहेत 50च. याचा अर्थ काय? तुम्ही जो दावा केलेला होता तो चुकीचा आहे. म्हणजे तुम्ही इथं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेला. मग आता लगेच घाबरून गप बसायचं, सोडून द्यायचं? तर उत्तर आहे त्याचं नाही. आपली चूक आपल्या लक्षात आली, म्हणजेच हा टॉपिक मला फक्त 50%च कळालाय, 50 प्रश्न बरोबर आलेले आहेत. पुन्हा त्या टॉपिकवर जायचं आणि त्या टॉपिक पुन्हा वाचायचा, 70-80 पर्यंत तुम्ही गेला पाहिजेत. परत तेच प्रश्न नका सोडत बसू, दुसरे 100 प्रश्न घ्या. नाही सर बघा ते उरलेले आता सोडवले, नाही तसं नाही. पुढचे प्रश्न घ्या, सराव जास्तीत जास्त करा. मी तुम्हाला काल पण माझ्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, आज पण सांगतोय, तलाठ्याचा कट ऑफ हा एक्स्ट्रीम लेवलला जातो. एक्स्ट्रीम लेवलला मी माझे मित्र पाहिलेले आहेत, UPSCचे मेन्स लिहिलेली पोरं आहेत, तरी सुद्धा वेटिंगमध्ये आहेत. कारण की त्यांच्यापेक्षा ज्याला आपण म्हणतो कंबाईनची तयारी करणाऱ्यांनी मराठी इंग्रजी खूप चांगलं केलेलं होतं, गणित बुद्धिमत्ता चांगलं केलेलं होतं. करतायत तर सगळे, पण आपल्याला एक स्ट्रॅटेजी फॉर्म मध्ये ते जावं लागेल, ते काम करत राहायचं. हेच आपण बघू सर की काय, मी गणिताचा एक टॉपिक घेतला, ठीक, आणि ह्या गणिताच्या टॉपिक मध्ये उदाहरणार्थ मी सरासरी हा टॉपिक घेतला. तुम्ही म्हणल्याप्रमाणे सर PYQ पाहिले, व्हेरी गुड. सर तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी वाचन केलेलं आहे, पहिलं वाचन केलंय, दुसरं वाचन केलंय, शाबास. आणि सर मी सराव केला, त्यावेळेस माझ्या लक्षात येत आहे, रिव्हिजन मी करत असताना, ते प्रश्न सोडवत असताना, म्हणजे सराव झाला, रिव्हिजन झाला, त्यावेळेस माझ्या लक्षात येत आहे की प्रश्न चुकतायत अजून. तर त्यावेळेस म्हणलं जातं बॅक टू बेसिक. बेसिकवर परत जा, पुन्हा वाचा, दुसऱ्यांदा वाचन करा, पण तो सुट्टी द्यायची नाही त्या टॉपिकला. मी नेहमी म्हणतो बघा, ज्या गोष्टींची भीती वाटते त्या गोष्टी पहिल्या करायच्या. जसं की बघा, आता तुम्ही आपण म्हणूयात, जसं की काय, तुम्ही प्रवासाला निघालेला आहात, अभ्यास करताय तुम्ही, ठीक आहे, आणि इथं तुम्हाला इथं हा प्रवास साध्य करून तुम्हाला ही पोस्ट मिळणार आहे, ज्याला आपण तलाठी म्हणू, ठीक, ही पोस्ट मिळवायची. मग अभ्यास करत असताना तुमच्याजवळ 4 विषय आहेत, जसं आपण म्हणलं मराठी, इंग्रजी, जसं आपण गणित बुद्धिमत्ता म्हणलं, जसं आपण म्हणलं GS, ठीक आहे. आता ह्या प्रवास करतोय आपण मराठीचा, आणि हा प्रवास करत असताना इथं कुठेतरी फार मोठा अडथळा आला, ठीक, कोणत्या तरी टॉपिकच्या बाबतीत, तर मग त्याला डील वेगवेगळ्या मार्गाने करा, वेगवेगळ्या मार्गाने डील करा. म्हणजे की हे असं म्हणजे असंच गेलं पाहिजे असं नाही, अभ्यासाच्या पद्धती बदला. तुम्हाला हे जे मध्ये अडथळा आलेला आहे, हा अडथळा तुम्हाला तोडावाच लागेल. सर वेळ पुरत नाही, मग काय करायचं, जास्त वेळ अभ्यास करा. सर हा टॉपिकच समजला नाही, वेगवेगळ्या पद्धतीने YouTube सर्च करा, तो टॉपिक व्यवस्थित समजून घ्या. तुम्ही कोणताही विषय आणि कोणत्याही विषयातला कोणताही टॉपिक ऑप्शनल म्हणून टाकू शकत नाही मित्रांनो. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर पोस्ट काढायची असेल
तर सांगतोय मी तुम्हाला, तुम्ही कोणताही ऑप्शनल टाकू शकत नाही, पर्याय म्हणून त्याला बाजूला काढू शकत नाही. हेच सर माझी इंग्रजी कच्ची आहे, इंग्रजी सुधरव, हेच उत्तर आहे. ह्याच्यासाठी कोणती जादू आणि चमत्कार नाही होणार की नाही सर माझी इंग्रजी कच्ची आहे तरी माझे प्रश्न मला वाटतंय बरोबर येतील, ऐसा नाही होने वाला. त्याच्यासाठी प्रॉपर तुम्हाला इंग्रजीचा मित्रांनो अभ्यास करावा लागेल. त्याच्यासाठी गणित तुम्हाला प्रत्यक्ष सोडवावे लागतील. त्याचा सराव जास्तीत जास्त केला पाहिजे. तुम्ही मार्ग काढा वेगवेगळे, ह्या मार्गाने नाही तर त्या मार्गाने, त्या मार्गाने नाही तर त्या मार्गाने, शेवटपर्यंत सुट्टी नाही दिली पाहिजे. मगाशी मी म्हणलो बॅक टू बेसिक. बॅक टू बेसिक म्हणजे काय? सचिन तेंडुलकरचं उदाहरण खूप चांगलं दिलं जातं. सचिन तेंडुलकर हा जगातला महान खेळाडू, पण त्याच्या करिअरमध्ये असा एक पॅच आलेला होता की ज्याच्यामध्ये ज्या काळामध्ये त्याच्याकडून रन निघत नव्हते. तो अनेक त्याच्या इनिंग ह्या फेल गेलेल्या होत्या. टेनिस एल्बोचा त्याला प्रॉब्लेम झालेला होता. मग याच्यातून त्यांनी आउटकम केलंच ना. त्यांनी काय कुठे लगेच क्रिकेटमधून निवृत्ती नाही घेतली की नाही माझ्याच्याने आता हे होत नाहीये. तो पुन्हा बेसिकवर गेला, पुन्हा नेटमध्ये उभा राहिला, पुन्हा त्यांनी दिवसभर बॉल खेळत राहिला आणि आपल्या बेसिकवर काम केलं. सोडून नाही दिलं. सोडून दिलं असतं तर त्याला आपण भारतरत्न दिलाच नसता. महान, जगातला महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर बेसिकवर काम केलं. सचिनचं एक नेहमी वाक्य, पुट युअर हेड डाऊन आणि प्ले युअर नॅचरल गेम. डोकं खाली घेऊन काम करता आलं पाहिजे, खेळता आलं पाहिजे, बॉलची लाईन शोधता आली पाहिजे, आपल्या उणीवा शोधता आल्या पाहिजेत आणि आपले जे पॉझिटिव्ह पॉइंट आहेत त्याला अजून वाढवता आलं पाहिजे. माझी उणीव जर आहे इंग्रजी तर मी काम करेल इंग्रजीवर. माझा पॉझिटिव्ह पॉइंट आहे मला मराठी चांगले येतं तर 25 पैकी 22, 23, 24चं माझं टार्गेट असलं पाहिजे. त्यामुळे ज्या गोष्टीची भीती वाटते, जे जमत नाही असं वाटतंय त्याच्यावर काम करायचं आपल्याला. PYQ पाहिजेत, त्याचबरोबर आपल्याला वाचन करायचंय आणि जास्तीत जास्त सराव आणि रिव्हिजन आपल्याला करायचे. हे तुम्ही त्याच्यावर काम करा. पोस्ट इथं आहे, पोस्ट झक मारून येईल तुमच्याकडं, पण जर तुम्ही वेगवेगळे मार्ग शोधत राहिला, कारण की आपल्याला सांगितलेलं असतं अरे ह्या वाटेने चाल. हो सर मी चालतो की ह्या वाटेने पण मला काही मिळतच नाहीये. मग वाट बदल, वाकडी वाट पकड, जरा वेगळ्या पद्धतीने अभ्यास कर. नाही सर मला कोणीतरी सांगितलंय पाट्या अभ्यास करायचा म्हणून मी पाटे उठतो, पण मला जागच येत नाही. कुणी सांगितलंय? ज्यांनी पाटे केलं असेल तर त्याचं व्यक्तिमत्व तसं आहे. तुला तू कोणत्या वेळेस कम्फर्टेबल आहेस, तू किंवा ती, त्यावर काम झालं पाहिजे मित्रांनो. एक सायकी आपल्या डोक्यात गेली पाहिजे की यस मला हे मिळवायचं यावर्षी. तर तुम्ही नक्की करू शकता. इन्फिनिटी तुम्हाला त्याच्यासाठी काय मदतीला आहे. आपल्याकडे मित्रांनो तलाठी भरतीची एक बॅच आहे जी ऑनलाईन आणि रेकॉर्डेड स्वरूपाची आहे. सगळे विषय जे आवश्यक असतात जसं की मराठी आहे, इंग्रजी आहे, अंकगणित आहे, सामान्य ज्ञान, हे सगळे आपण विषय त्याच्यामध्ये कव्हर करणार. त्याची लेटेस्ट पॅटर्न नुसार आपण घेणार. मी आता पॅटर्न नुसारच तुमच्याशी बोलतोय मित्रांनो. मी तुम्हाला तलाठीच्या परीक्षेमध्ये जो प्रश्न विचारला होता तोच घेऊन तुमच्याशी मी डिस्कशनला सुरुवात केली होती. ठीक आहे. ही बॅच फक्त आपण 999 रुपये, 2499 रुपयाची बॅच आपण फक्त 999 रुपये तुम्हाला देतोय. जर तुम्हाला ही बॅच परचेस करायची असेल तर हा तुम्हाला संपर्क क्रमांक आहे 9226 01 81 81 आणि दुसरा नंबर आहे 85 30 12 1002. ह्या नंबरवर तुम्ही फोन करा. आपल्या इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. आमचे जे काउन्सिलर आहेत ते तुम्हाला मदत करतील. त्याचबरोबर आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा आहे. तुम्ही म्हणाल की नाही सर आम्ही तलाठीची तयारी करत नाही, मी नोंदणी व मुद्रांक विभागासाठी तयारी करतोय, तर त्याच्यासाठी सुद्धा ही आपली बॅच काय आहे अवेलेबल आहे. दर्जेदार लोक आपल्याकडे काम करतात. परीक्षा केंद्रीय अभ्यास आपण करत असतो. आजच्या सेशनचा माझा मूळ उद्देश हा होता की ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही काय मी काय हे सगळ्यांनी शब्द ऐकले, PYQ ऐकले, रीडिंग केली पाहिजे, रिव्हिजन केली पाहिजे आणि प्रश्न सोडवले पाहिजेत, हे तुम्ही मी सगळ्यांनी ऐकलेलं आहे. परंतु ते कशा पद्धतीनं करायचं जेणेकरून मी पास होईल ह्यावर क्लॅरिटी आपली नसते.
ती आपल्याला मिळवायची मित्रांनो. ठीक आहे. असंच मी जसं मी काल एक लेक्चर घेतलं, आज मी हे लेक्चर घेतलं आणि उद्या सुद्धा लेक्चर, तलाठी भरतीसाठीची मी सिरीज दररोज माझा एक व्हिडिओ काय होत असेल पडत जाईल. समजतं? त्या पद्धतीने आपण काम करत राहू. तुमच्या अभ्यासाला तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो.